प्रीती खंडागळे, आपण पाहता आवाज इंडिया मराठी। तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। आझाद मैदानात झालेल्या या आंदोलनात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले। यावेळी उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत केंद्र सरकारवर निशाणा साधला। रोजगार, शिक्षण आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारला घेरत त्यांनी सरकार बदलण्याचा लढा उभा करण्याचं आवाहन केलंय। दरम्यान दिल्लीतील आंदोलनस्थळी अभिजित दिपके यांनीही अन्नत्याग आंदोलन सुरू केल्याने सोनम वांगचुक यांच्या समर्थनाचा सूर देशभर उमटताना दिसत आहे। नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी काँग्रेस जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके तसेच सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरून सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्याच्या कारवाईचा त्यांनी निषेध केलाय। शांततापूर्ण आंदोलन हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार असल्याचं सांगत लोकशाही मूल्याचं पालन करण्याची मागणी करण्यात आली। तसेच नीट पेपर लीक प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात उद्धव ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सहभागी झाले होते। मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थिती लावत समर्थन दर्शवलं। सरकारच्या धोरणांविरोधात आणि लोकशाही हक्काच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। याच आंदोलनाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। पाहूयात। मी सध्या आहे शिवाजी पार्क इथे। आपण इथे पाहू शकता एक भव्य संख्येने इथे जे स्थानिक लोक आहेत, ते जनता आहे, ते सोनम वांगचुक आहे तो जे CJAचे जे कॉकरोच जनता पार्टीच्या विरोधात जे आहे सपोर्ट करायला इथे मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत। कुठेतरी हा संख्या आपण पाहू शकतो की खूप जनता इकडे सहभागी झालेली आहेत आणि जास्त करून ब्लॅक ड्रेस पहनला ताकी ते विरोध दर्शवतात। माझ्याकडे स्वतः आमदार जे आहेत वरुण सरदेसाई माझ्यासोबत आहेत। वरुणजी, आज तुम्ही ब्लॅक ड्रेस घातलाय, आज विरोध दर्शवतात, काय सांगाल? नाही, नक्कीच आता उद्धव साहेबांचं मार्गदर्शन सुद्धा चालू आहे। तुम्ही बघू शकता की हजारोंच्या संख्येने सामान्य युवक, युवती, विद्यार्थी या चळवळीमध्ये आज सहभागी झालेले आहेत आणि आपण पाहू शकता की लोकांचा किती मोठा रोष आहे। खूप मोठ्या संख्येने यंगस्टर्स बी जमलेले आहेत। यंगस्टर्स बद्दल काय सांगाल, त्यांना काय आश्वासन द्याल तुम्ही? लोकांना केवळ एक नीट पेपर फुटी नाही तर गेल्या 10 वर्षामध्ये तब्बल 89 पेपर हे फुटलेले आहेत। संपूर्ण शिक्षण व्यवस्थाही कोलमडलेली आहे। युवकांना आज रोजगार नाही आहे आणि असं असताना सोनम वांगचुकांसारखा एक मोठा माणूस उपोषणाला बसल्यानंतर ज्या पद्धतीचं ट्रीटमेंट त्याला केंद्र सरकारने दिली, ज्या पद्धतीने हे संपूर्ण आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे, तो सगळ्याचा राग आहे। प्रत्येकजण काही दिल्लीत जाऊ नाही शकत, पण मुंबईत जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलनाची हाक दिली तेव्हा तुम्ही पाहू शकता की लोकांचा कसा प्रतिसाद मिळाला। आपण इथे पाहू शकता की वरुण सरदेसाई स्वतःही ब्लॅक ड्रेस घालून हे विरोध दर्शवतात आणि जे जनता जमले आहेत त्यांनी पण विरोध दर्शवला आहे। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सर, किरण जाधव, आवाज इंडिया। लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्गातील कणकवली शहरात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। आम्ही भारतीय यांच्या वतीने आप्पासाहेब पटवर्धन चौकात हे आंदोलन करण्यात आलं असून माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचीही या उपोषणात उपस्थिती होती। विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी आणि भविष्यात अन्यायकारक घटना टाळण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं आयोजकांनी सांगितलं। तसेच 20 जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या संसद मोर्चाला देखील या माध्यमातून पाठिंबा देण्यात आला आहे। डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली। शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा जामीन न्यायालयाने रद्द केल्यानंतर ते आज पोलीस ठाण्यात हजर झाले। न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। डॉक्टरांवरील हल्ल्या प्रकरणात यापूर्वी त्यांना जामीन मंजूर झाला होता, मात्र त्यावर स्थगिती देत न्यायालयाने कठोर निरीक्षण नोंदवलं होतं। आता पोलिसांकडून आरोपींची चौकशी, पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। या प्रकरणात पुढील काही दिवसात महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। आवाज इंडिया, आवाज इंडिया।
विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने पुकारलेल्या 24 तासांचा वैद्यकीय बंद आता तात्पुरता स्थगित करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांचा जामीन रद्द करून पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. तसेच IMA सुद्धा संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. न्यायालयाच्या सूचनेचा मान राखत IMAच्या राज्य शाखेने हा निर्णय घेतला असून राज्यभरातील OPD सेवा नियमित सुरू राहणार आहेत. दक्षिण कोरियातील वर्ल्ड टायक्वांडो कल्चर एक्स्पो 2026 स्पर्धेत मुंबईच्या खेळाडूंनी भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवलाय. जयेश ट्रेनिंग क्लासेसच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत तब्बल 36 पदकांची कमाई केली आहे. यामध्ये 23 सुवर्ण, 11 रौप्य आणि 2 कांस्य पदकाचा समावेश आहे. प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय पंच जयेश वेल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी ही उल्लेखनीय कामगिरी केली असून त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. भारताची स्टार बॅडमिंटनपटू PV सिंधूने इतिहास रचत जपान ओपन स्पर्धेचं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावले. टोकियो येथे झालेल्या अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या अकाने यामागुचीचा 21-17, 21-17 अशा सरळ गेममध्ये पराभव करत जेतेपदावर नाव कोरले. या विजयासह जपान ओपन जिंकणारी सिंधू पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. तसेच तिच्या कारकिर्दीतील हे पहिलं सुपर 750 विजेतेपद असून या ऐतिहासिक कामगिरीनंतर सिंधूवर देशभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. मौल्यवान धातूच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झाली असून 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,43,290 रुपयांवर आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,31,350 रुपयांवर पोहोचलाय. चांदीच्या किमतीतही वाढ झाली असून प्रति किलो दर 2,30,000 रुपये झाला आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, सुरत, नाशिक आणि बंगळुरूसह प्रमुख शहरांमध्ये आज सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुढील 48 तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. कोकण, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस, तर पुणे, नाशिक, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यासह विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान कोकण आणि मुंबईत 22 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.